नमस्कार. आपण आता हर्षल कदम शिवसेना उद्धव ठाकरे गट या गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करत आहेत. तर त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी खरं तर आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून पाटण तालुक्यातील विकास कामं किंवा पाटण तालुक्यातील लोकांचे प्रश्न समस्या याबाबतीत थोडंसं त्यांना बोलतं करणार आहोत आणि त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत की बाबा पाटण तालुक्याची परिस्थिती काय, लोकसभा निवडणूक तोंडावर आलेले आहे. तर एकंदरीत या तालुक्यातील लोकांच्या भावना काय आहेत, या तालुक्यामध्ये नेमकी विकास कामे काय झाली आहेत आत्तापर्यंत किंवा काय व्हायला पाहिजे होती, या अनुषंगात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही गेल्या काही वर्षापासून पाटण तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहात. तुम्हाला लोकांच्या प्रश्नाशी निगडीत जवळून पाहता आलं आहे, त्यांना अनुभवता आलेला आहे. तर एकंदरीत पाटण तालुक्याची सद्यस्थिती काय आहे, विकास कामाच्या बाबतीत ते असू देत किंवा लोकांच्या समस्या प्रश्न असू देत, या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? आता पाटण तालुक्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला म्हणजे आज घडीची परिस्थिती आपण बघितली तर काहीही फरक पडलेला नाही आहे. विकास कामं ही फक्त कागदावरती आहेत, आपल्या सोयीचा भ्रष्टाचार करण्यासाठी आहेत. लोकांच्या जीवनमानात राहणीमानात जे काही सत्तेमुळं फायदा झाला पाहिजे किंवा जो काही लोकांच्या राहणीमानात बदल दिसला पाहिजे असा काहीही झालेला नाही आहे. फक्त सत्तेचा सारीपाट आपल्या भोवती ठेवून आपली फक्त मौज मजा, सत्तेचा दिखावा चालला आहे, एवढंच फक्त पाटण तालुक्यात चाललं आहे. आता लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत? आता बाबा ग्रामीण भाग असेल, डोंगरावर भाग असेल, ह्या लोकांच्या नेमक्या समस्या, त्यांना काय अपेक्षित आहे? लोकनेते असतील, तुमच्या लोकप्रतिनिधीकडून काय नेमक्या अपेक्षा आहेत? लोकांच्या बऱ्याच समस्या आहेत. गावोगावच्या विविध समस्या आहेत. बागायत पट्ट्यामध्ये समस्या वेगळ्या आहेत, डोंगराळ भागात समस्या वेगळ्या आहेत. या सगळ्या समस्यांकडे लक्ष द्यायला कोण नाही. समस्या असं म्हणाल तर आज कारखान्याच्या माध्यमातून बागायतदार पट्ट्यातला ऊसाचा दराचा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. आता धरण तालुक्यात असताना डोंगराळ पट्ट्यातला जो पाण्याचा प्रश्न आहे, ह्या सगळ्या प्रश्नांना निगडीत असे बरेच प्रश्न आहेत. पण लोकप्रतिनिधींना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. स्वतःच्या सत्तेच्या मदमस्तपणामध्ये आणि आपण फार तर एका महाराष्ट्र लेवलचा नेता असल्यासारखं दाखवण्यामध्येच त्यांचा वेळ जातो आहे. तर लोक या सगळ्या गोष्टीला त्रस्त आहेत. तुम्ही आता ऊसाचं बोललात तर तालुक्यामध्ये एक कारखाना आहे जो मरळीला आहे, बाळासाहेब देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना. मग नेमकी काय अडचण आहे तिथे? दर जिल्ह्यामध्ये इतर कारखान्याच्या तुलनेत त्यांचा दर कमी आहे. लोकांमध्येही संताप्त आहेत. पुढे बोलायला कोणी तयार नसेल. शेतकरी संघटना त्याच्यावरती अनेक वेळा बोलत आहेत, पण सर्वसामान्य जनता पुढे येऊन बोलायला कदाचित घाबरत असावी किंवा तर बोलत नाहीत. काही समजायला कारण नाही. हे त्यांच्या निष्क्रियतेचं प्रतीक आहे. म्हणजे जे बाकीचे इतर तालुक्यातले कारखाने, जे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यासोबत चालू झाले, पुढं मागं चालू झाले, आज त्यांची क्षमता बघा. हा डोंगराळ तालुका आहे किंवा विद्यमान लोकप्रतिनिधी सांगतात की हा डोंगराळ तालुका आहे, ऊस कमी आहे वगैरे, असं काही नाही आहे. इथला कमीत कमी 1,00,000, 1,25,00,000, 1,50,000 टन ऊस अन्यत्र बाहेरच्या कारखान्यांना जातो, बागायतदार शेतकऱ्यांच्या इथला भागातला, कारण दराच्याच तफावतीमुळे. यांना दर द्यायला, कारण यांच्या निष्क्रियतेमुळे तो कारखाना कधी वाढलाच नाही, ह्यांनी वाढवला नाही. को जनरेशन नाही, कुठली नवीन योजना नाही. आत्ता काहीतरी शासनाच्या पैशावरतीच को जनरेशन करायचा काहीतरी प्रयत्न, एक्सपान्शनचा प्रयत्न चालू आहे असं कळलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ही त्यांची निष्क्रियता आहे. याच्यापेक्षा वेगळं काही सांगण्याचं कारण नाही. तुम्ही राजकारणाच्या तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या विचाराच्या काही ग्रामपंचायत पण आहेत, डझनभर तरी असतील ते, तर या संदर्भात तुम्ही नेमकी तुमची वाटचाल कशी सुरू आहे? काय नाही, लोकांमध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे. आमच्या ताकदीवरती आज इतकी वर्ष सत्तेचा सारीपाट भोगणारे विद्यमान पालकमंत्री हे शिवसैनिकांच्या जीवावरती पालकमंत्री झाले. गुलाल त्यांच्या अंगावरती पडला. जो काही या गेल्या 10-15 वर्षात त्यांनी जो विजय मिळवला त्याला शिवसैनिक जबाबदार होते. आज तो शिवसैनिक त्यांच्यापासून दुरावला आहे. त्यांच्या खोट्या आश्वासनांना, केलेल्या गद्दारीमुळे, या खोके सरकारच्या सगळ्या ह्या गोष्टींमुळे सगळा शिवसैनिक त्यांच्यापासून दुरावला आहे. पण सध्या दबावाचं, प्रचंड दबावाचं, दहशतीचं राजकारण, प्रशासनाचा दबाव वापरून, दहशत दाखवून लोकांना दाबायचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे लोक थोडीशी वेळेची वाट बघतायत. ज्या काही आता आमच्याकडे ग्रामपंचायती आल्या त्या आमच्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी स्वतःच्या ताकदीच्या जीवावरती कुठल्या आमिषाला बळी न पडता ते ग्रामपंचायती आणल्यात. आणि बऱ्याच प्रमाणामध्ये जिथं जिथं ग्रामपंचायतींच्या निवडणुकी झाल्या तिथे आता ह्यांनी पैशाचा वापर सर्रास करायचा प्रयत्न चालू केला आहे. म्हणजे जी सत्तेच्या माध्यमातून यांना जो काही ओघ सुरू आहे तो ओघ त्यांनी तिथं आता जिरवायचा प्रयत्न सुरू करत आहेत लोकांसाठी. पण लोक त्या गोष्टीला बोलणार नाहीत. ग्रामपंचायतीला चालतं काही ठिकाणी, असं दिसतंय की बऱ्यापैकी त्यांना विरोध नाही आहे किंवा काय नाही आहे, संस्था त्यांनी घेतल्या आहेत. पण या सगळ्यांचा हिशोब येणाऱ्या निवडणुकीत होईल.
थोडक्यात आज तुम्ही म्हणताय ग्रामपंचायतीमध्ये पैशाचा वापर वगैरे केला जातोय, तसं सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारखान्यामध्ये सुद्धा ती स्थिती दिसते की एकवटलं एका कुटुंबामध्ये सगळं सत्तेचं हो, त्यांनी म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते किंवा तालुक्यामध्ये इतर पत्रकार बंधू तुमच्यासारखे आहेत, त्यांनी रेकॉर्डवरती आहे की त्यांनी 10-15 वर्षापूर्वी ते स्टेटमेंट केलं होतं की माझ्या कारखान्याचं इथून पुढे देसाई घराण्यातला कुणी माणूस कुठल्याही पदावरती बसणार नाही. आज त्यांचे चिरंजीव त्या पदावरती आहेत. पण हे सगळं ठीक आहे, तुमच्याकडे आहे, तुम्ही त्यात स्वतःच्या दबावापोटी सगळं तुमच्या ताब्यात ठेवलं आहे, पण त्याचा शेतकऱ्यांना काय उपयोग होतो आहे? आज तिथल्या कारखान्याचे विद्यमान असणारे जे सदस्य आहेत किंवा काय म्हणतो आपण संचालक आहेत किंवा सभासद आहेत, यांचा ऊससुद्धा बाहेर जातो आहे. ह्याला कारण काय? आणि मग त्यांचा ऊस बाहेर गेला की साखर बंद करायची, ते कार्ड बंद करायचे, असले थातूरमातूर खेळ करून लोकांना तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करता. पण लोक हुशार आहेत. एखाद्या शेतकऱ्याला टनामागे जर 300-400 रुपयाचं नुकसान होत असेल, माझ्यासारखा जो बागायतदार शेतकऱ्याचा जर 5-50-100 टन 200 टन ऊस जात असेल, तर तो 2-3 लाख रुपये नुकसान तुमच्या निष्ठेपोटी सहन करायला तयार नाही. आज या महागाईच्या दरामध्ये किंवा महागाईच्या या दुनियेत कोण तुमच्यासाठी करायला तयार नाही. पण तुमच्या सत्तेचं केंद्रीकरण तुमच्या कुटुंबापुरतं ठेवून तुम्ही लोकांचा काय फायदा केला, असं स्पष्ट लोकांचं म्हणणं आहे. शिवशेतीमध्ये 2 गट पडल्यानंतर पाटण तालुक्याची नेमकी काय स्थिती आहे? लोकांचा कोणाकडे कल वगैरे काय, तुम्हाला काय अनुभवत आहे तुम्ही ज्यावेळी बाहेर फिरता? लोकांचा कल पूर्णपणे उद्धव साहेबांच्या पाठीशी लोक ठामपणे उभी आहेत. लोक वेळेची निवडणुकीची वाट बघतायत. यांनी आजपर्यंत केलेलं राजकारण स्वतःच्या स्वार्थापोटी आहे. येणारे महाराष्ट्राचे जेवढे मुख्यमंत्री झाले मागच्या 15 वर्षामध्ये, ह्या प्रत्येकाशी माझा घरोब्याचा संबंध दाखवून त्यांच्या जवळ राहायचं, तोच प्रकार आत्ताच्या सुद्धा काळात केला. पण हे सगळं करून तालुक्याच्या वाटणीला काहीच आलं नाही ना. एखादी मोठी संस्था आली ना, रोजगार उपलब्ध झाले. 50,000 लोक तालुक्यातली मुंबईत रोजगारांसाठी जातात, तिथे रोजरोटी भरतात, पोट भरतात. त्यांच्यासाठी हे काही करू शकले नाहीत. यांचं फक्त मागतं आता वैभव चांगलं तयार झालं आहे आणि त्या वैभवात ते मशगूल आहेत. मला वाटतं आता लोकसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे आणि लोकसभाच्या नंतर कदाचित विधानसभाही लगेच होईल. तर तुम्ही काय नेमकं तुमचं स्टेटस काय असं राहणार आहे दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान? तुम्ही लोकसभेला इच्छुक आहात की विधानसभेला? हे बघा, राजकीय महत्त्वाकांक्षा ही प्रत्येकाला असते. पण मी एक हाडाचा शिवसैनिक आहे, दुसऱ्या पिढीतला शिवसैनिक आहे. माझ्या वडिलांची हयात त्या पक्षात गेली, मी आज त्या पक्षात गेली 10 वर्ष सक्रिय पदावरती काम करतो आहे. आम्ही आदेशावरती चालतो. महाविकास आघाडीचा आज उद्धव साहेबांनी एक मोठा प्रयोग केला आहे. देशभरातले नेते एकवटलेत. लोकसभेसाठी तो देतील तो उमेदवार आम्ही मान्य करून आम्ही त्यांना जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. विधानसभेला सुद्धा आमची तीच भूमिका राहील. राजकीय महत्त्वाकांक्षा आहे आणि ती राहील. पण शेवटी आम्ही आदेशाचे धनी, मातोश्रीचा जो आदेश येईल तो आमची सर्वस्व असेल.